नमस्कार, स्वादास्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला पारंपरिक पद्धतीचा डिंक व साजूक तूप म्हणजेच गावरानी तूप घालून हिवाळा स्पेशल पौष्टिक व चविष्ट असा चहा बनवायचा आहे। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता चहा बनवूया। डिंक व गावरानी तूप घातलेला चविष्ट व पौष्टिक चहा बनवण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। हे 2 कप पाणी घेतलेलं आहे। 2 कप पाणी तर 2 कप आपल्याला दूध घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला फक्त दुधाचा चहा बनवायचा असेल तर पाण्याऐवजी तुम्ही दूध घेऊ शकता। पण आपण ह्या चहामध्ये आलं घालणार आहोत तर दूध हे आल्यामुळे फाटू शकतं, त्यामुळे थोड्याशा पाण्यामध्ये अगोदर आलं उकळून घ्यायचं, नंतरच आपण दूध घालायचं। तुमच्या चवीनुसार साखर घ्या। साधारण 2 इंच आलं आपण ठेचून घेतलेलं आहे। आलं किसून घेतलं तरी चालेल। 1 टीस्पून आपण चहा पावडर घेतलेला आहे। चहा पावडरच्या प्रकारानुसार चहा पावडरचं प्रमाण हे बदलू शकतं। आपल्याला हा चहा घट्टसर करायचा आहे, त्यानुसार चहा पावडर घ्या। वेलदोडा किंवा वेलायची पावडर घ्या। 3-4 दाणे वेलदोडा किंवा विलायचीचे घेतले ते पुरेसे होतात। आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला डिंक घ्यायचा आहे। ह्या डिंकाची पावडर करून साधारण 1 टेबलस्पून आपल्याला डिंक घ्यायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गावरानी तूप म्हणजे साजूक तूप आपल्याला चहामध्ये घालायला लागेल। चला मग आता पारंपरिक असा हिवाळा स्पेशल चहा बनवूया। आता आपण गॅसवर 2 कप पाणी तापवायला ठेवलेलं आहे। त्या पाण्यात आपण साखर घालून घेतलेली आहे, चहा पावडर घालून घेतलेली आहे, ठेचून ठेवलेलं आलंही घालून घेतलेलं आहे, वेलदोडा पावडरही आपण घालून घेतलेली आहे, डिंक पावडरही आपण घालून घेतलेली आहे। आता आपण ह्या पाण्याला उकळून घेणार आहोत। तर तुम्हाला गॅस वाचवायचा असेल ना तर कोणतीही भाजी किंवा चहा शिजताना त्याच्यावर झाकण ठेवून घ्या, त्यामुळे चहा किंवा भाजी ही लवकर शिजते। गॅसचा जो जाळ आहे ना तो आपल्या पातेल्याच्या बाहेर यायला नको। जाळ बाहेर आला की उष्णता ही वाया जाते, तेच आपला गॅस हा जास्त लागतो। आता आपला चहा हा उकळलेला आहे। चहा उकळल्यानंतरही त्याला 5 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत। चहा पावडर व्यवस्थित शिजल्यामुळे चहाचा जो कडवटपणा असतो किंवा उग्र वास असतो तो निघून जातो। आपला आलं वगैरे त्याचा अडकही व्यवस्थित उतरतो, त्यामुळे आपला चहा हा चविष्ट होतो। आता चहा उकळून साधारण 5 मिनिटं झालेले आहेत। आपण दूध घालून घेणार आहोत। दूध घातल्यानंतरही आपल्याला साधारण 5 मिनिटं हा चहा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे व अधूनमधून ढवळत राहायचा आहे। हा चहा आपण डिंक व गावरानी तूप घालून बनवलेला आहे। पण डिंक व गावरानी तूप न घालताही जर आपण नेहमीचा चहा असा ह्या पद्धतीने बनवला ना तर तो असा फक्कड व चविष्टही होतो। त्यामुळे नेहमीचा चहा ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा। आता चहा उकळायला साधारण 5 मिनिटं झालेले आहेत। आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता ग्लासांमध्ये आपण चहा गाळून घेणार आहोत। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे साजूक तूप म्हणजेच गावरानी तूप आपल्याला ह्या चहामध्ये घालून घ्यायचं आहे। साधारण 1 टेबलस्पून आपल्याला हे तूप घालायचं आहे। ह्या प्रकारचा पारंपरिक चहा माझी पणजी म्हणजेच माझ्या पप्पांची आजी बनवायची। माझे पप्पा हा चहा आजीपासून बनवायला शिकले व तो मला शिकवला। तर मग नक्कीच करून बघा पारंपरिक असा डिंक व साजूक तूप घातलेला चविष्ट असा चहा। आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावंसं वाटलं तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।